नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? संडे स्पेशल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लपंडाव या मालिकेमध्ये एक मोठं ट्विस्ट येणार आहे, त्याबद्दल आपण आज चर्चा करूया. तर मित्रांनो, आज 25 जानेवारी आणि सुरू करूया आपण आपल्या डिस्कशनला. तर सगळ्यात आधी लपंडाव या मालिकेमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, जे म्हणजे आता सखी आणि सरकारचं जे चॅलेंज आहे ते पूर्ण होणार आहे. हो मित्रांनो, तर फक्त 3 दिवस राहिले आहेत हे चॅलेंज पूर्ण होण्यासाठी. त्याचबरोबर या सरकारला कान्हावर डाऊट आलाय आणि त्यामुळे ही मनस्विनी म्हणजे सरकार कान्हावर आता नीट लक्ष ठेवणार आहे आणि त्याला थेट जाब सुद्धा विचारणार आहे. त्याचबरोबर सखी आणि कान्हाची स्पेशल संक्रांत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळ्या चाडकरांनी जे स्पेशल मिळून एक सरप्राईज कान्हा आणि सखीला द्यायचं ठरवलं असतं ते आपण उद्याच्या भागात किंवा परवाच्या भागात नक्कीच बघणार आहोत. कान्हाने सुद्धा आता सखीसाठी एक सरप्राईज ठेवलं असतं. तर बघूया मित्रांनो, सगळं सिक्वेन्समध्ये आपण पाहू कसं काय झालं ते. तर मित्रांनो, होतं असं की आता मंदिराच्या बाहेर सखी ही सरकारला म्हणणार की आता फक्त 3 दिवस राहिले आहेत सरकार आपल्यातलं चॅलेंज पूर्ण होण्यासाठी. तर मित्रांनो, ज्यांना माहिती नसेल तर सरकारने सखीला चॅलेंज दिलं होतं की जर सखीने 1 महिना चाळीत राहून दाखवलं विदाऊट एनी फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम कामत हाऊस, म्हणजे तिला काहीच पैशाची मदत वगैरे नाही मिळणार कामत घराच्या कोणच कडून, आणि तिला तसंच चाळीत राहावं लागणार 1 महिन्यासाठी. जर सखीने असं केलं, तिने राहून दाखवलं आणि चॅलेंज पूर्ण केलं तर सखीच्या मनासारखं होईल आणि ती कान्हाला डिवोर्स देऊ शकणार. पण मित्रांनो, दुसरं चॅलेंज असं होतं की जर सखी हरली तर सखीला सगळी प्रॉपर्टी सरकारच्या नावाने करावी लागणार आणि हे जे लग्न आहे कान्हा आणि तिचं म्हणजे सखीचं, हे सखीला मान्य करावं लागणार आहे आणि कान्हाला डिवोर्स द्यायचा ती विचारही करणार नाही. असं चॅलेंज या दोघींमध्ये झालं होतं आणि हे चॅलेंज पूर्ण व्हायला जवळजवळ आता 1 महिना होणार आहे. तर मित्रांनो, त्याच्याच बद्दल इथे आता सखी बोलतीये आणि ती तिच्या खोट्या आईला म्हणजे सरकारला म्हणते की चॅलेंज संपायला फक्त आता 3 दिवस राहिले आहेत. आणि हे ऐकल्यावर आता घरी जाते सरकार आणि ती ठरवते आणि म्हणते की सखी आणि कान्हाला आयुष्यभराची अद्दल घडवावी लागणार आहे. कारण सखीने इथे आता ओपन चॅलेंज दिलं असतं आणि तिने सरकारला मंदिरात म्हटलं असतं की चॅलेंज हरायला तयार राहा. तर मित्रांनो, इतकंच नाही तर आणखीन खूप इंटरेस्टिंग सीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही सरकार कान्हाला बोलत असते आणि ती त्याला म्हणते की तू माझ्याबरोबर ये कान्हा, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर सूर्यपूजा व्हायची असते म्हणून आता सखी सरकार समोर येते. ती कान्हाचा हात पकडते सरकार समोर आणि सखी ही आता सरकारला म्हणते की सरकार, आमची सूर्यपूजा व्हायची आहे म्हणून माझा नवरा तुम्हाला भेटायला आत्ताच्या आत्ता येणार नाहीये. तुमच्याबरोबर तो कुठेच येणार नाही. कारण काय ना, माझा नवरा हे माझंच ऐकतो आणि तो आता आमच्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे. तर प्लीज आम्हाला डिस्टर्ब करू नका. आमचं काम झालं, आमची सूर्यपूजा झाली की येईल तो तुम्हाला भेटायला. तर कान्हाला आपला नवरा म्हणत या सरकार समोर सखी आता सरकारचा पचका करत सरकारची जिरवणार आहे. तर मित्रांनो, खूपच भारी सीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की संक्रांतीच्या दिवशी छान ब्लॅक कलरची साडी सखीने नेसली असते, जी तिला कान्हाने गिफ्ट दिलं असतं आणि कान्हाने सुद्धा ब्लॅक कलरचा कुर्ता घातला असतो, तो सुद्धा खूप छान दिसणार आहे. आणि मित्रांनो, सखीने जे तिचे पैजणं गहाण ठेवली होती दाभाडे आजींच्या ट्रीटमेंटसाठी, तर ते कान्हाने सोडून आणली असते. सखीसाठी ते जे चांदीचे पैजणं असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात, कारण तिला तिच्या बाबाने गिफ्ट केले असतात. त्यामुळे कान्हा ते पैजणं सोडून आणतो आणि सखीच्या पायात तो ती पैजणं घालून सुद्धा देतो. तर सखीला खूप आनंद होतो हे सगळं बघून आणि आनंदाच्या भरात आता सखी कान्हाला म्हणते की ही आजपर्यंतची माझी बेस्ट संक्रांत आहे. सखी खूप खुश असते आता कान्हाबरोबर आणि तिला ते पैजणं बघून इतका आनंद होतो की ती चक्क कान्हाला मिठी मारते. कान्हाला थोडं अवघडल्यासारखं होतं, पण त्याला ही सखी आवडायला लागली आहे म्हणून त्याला सुद्धा हे आवडतं. पण मित्रांनो, आता चॅलेंज पूर्ण व्हायला 1 महिना लवकरच संपणार आहे. 3 दिवसच बाकी आहे 1 महिन्याचा चॅलेंज पूर्ण व्हायला, असं आता सखीने सरकारला म्हटलं असतं. पण इथे सखी आता कान्हाबरोबर रमायला लागली आहे चाळीत. ती सगळ्या बायकांबरोबर खूप खुश असते आणि ती कान्हाबरोबर सुद्धा कम्फर्टेबल. तर आता चॅलेंज हे सखीने जर जिंकलं तर तिला तर कान्हाला डिवोर्स द्यावा लागणार. तर ती कान्हाला डिवोर्स देणार का हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर आता ही सरकार 3 दिवस उरले म्हणून खूप हातपाय मारणार आहे आणि वेडेपणाचा भूत या सरकारवर सवार आहे मित्रांनो आता. कारण ही म्हणते की ती सखी आणि कान्हाला चांगलीच अद्दल घडवणार आहे आणि त्यासाठी तिला अख्ख्या चाळीचा बळी जरी द्यावा लागला तरी ती तसं करणार.
मला तर समजत नाही ही आतापर्यंत पोलिसांनी हिला का नाही पकडलं. कालच कारण आपल्याला खूप मोठा खुलासा झालाय की जेव्हा कान्हा लहान असतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या निष्पाप वडिलांची हत्या केली जाते. आणि या सरकारने तिच्या सख्ख्या बहिणीला तेजस्विनीला डांबून ठेवलंय इतक्या वर्षापासून. कदाचित आपल्या कान्हाच्याच हाती या सरकारचा सर्व विनाश लिहिलाय. आणि कसा आता कान्हा सरकारला उद्ध्वस्त करणार आहे. सरकार आणि आजींची टक्कर झाल्यामुळे कान्हाची जी आजी आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर यांना प्रचंड असा राग आला असतो आणि या सरकारला बघून त्यांना खूप मनस्ताप झाला असतो. म्हणून त्या कान्हाला खूप बोलतात आणि जाणीव करून देतात की कसं या सरकारने किर्लोस्करांचं कुटुंब हे उद्ध्वस्त केलं असतं आणि कान्हाच्या वडिलांचा जीव घेतला असतो. हे सगळं आठवून आता कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिथे आता सखी येते. सखीला वाटत असतं की कान्हा इमोशनल झालाय, तो अनाथ आहे म्हणून ती तिला सांत्वना देते त्याला आणि म्हणते की कान्हा मी तुझ्या बरोबर आहेच. तर मित्रांनो, आपल्याला असंच वाटत होतं की कान्हाच्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय, पण आपल्याला आता सगळं काही क्लिअर झालंय. कान्हाची आई जिवंत आहे पण त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. कारण कान्हाच्या वडिलांचा त्यांच्या डोळ्यासमोरच जीव घेण्यात आला असतो. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली असते, तेही त्यांच्या स्वतःच्या घरात. या सरकारने देवदत्ताच्या पोटात चाकू खुपसून त्यांना मारून टाकलं असतं. तेही फक्त यामुळे कारण देवदत्ताला हिच्याबद्दल सगळं समजलं असतं आणि ते सरकारला एक्सपोज करणार असतात. आणि राजलक्ष्मी मा म्हणजे कान्हाची आजी या सखीचा सुद्धा राग करत असतात. कारण ती तेजस्विनी कामतची मुलगी आहे आणि त्यांच्या सगळ्यांसाठी तेजस्विनी हीच विलन आहे. कारण कोणालाच तेजस्विनीच्या जुड्या बहिणीबद्दल म्हणजे मनस्विनीबद्दल माहिती नसतं. या मनस्विनीने खऱ्या सखीच्या आईची म्हणजे तेजस्विनीची जागा घेतली असते आणि ती सगळ्यांसमोर तेजस्विनी म्हणून मिरवत असते. तिचा हा सगळा जो काही सोंग आहे तो एक दिवस नक्कीच समोर येणार. तर कान्हा सखीला सांगतो की या आजींचा शुगर लो झालं होतं म्हणून मी जरा यांना झाडाखाली आणलं. तर सखी लगेच तिळगुळाचा लाडू आणून देते. तर कान्हाची आजी राजलक्ष्मी मा या सखीकडे बघत सुद्धा नाही. तर कान्हाच्या तोंडून एकदम निघून जातं की त्या गोड खात नाहीत. तर सखी कान्हाला म्हणते तुला कसं माहिती. तर कान्हा आता यावर काय उत्तर देतो हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. मला इथे वाटतं की कान्हाच्या आजीने प्रण घेतला असतो की जोपर्यंत सरकारसोबतचा बदला हा पूर्ण होत नाही, तिच्या मुलाचा बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या काहीच गोड नाही खाणार. कारण आपण बघतो कान्हाच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा त्यांनी असंच केलं असतं. कान्हा जेव्हा गाजराचा हलवा त्याच्या आजीला देतो तेव्हा त्यांनी तो चमचा बाउलमध्ये परत टाकून गाजराचा हलवा झटकून दिला असतो आणि त्या कान्हाला म्हणतात की मी अजूनही विसरले नाहीयेत, माझ्या जखमा अजूनही तशाच्या तशाच आहेत. त्यांचा रोल खूप छान आहे. त्या सतत कान्हाला त्याच्या ध्येयाची आठवण करून देत असतात आणि कसा कान्हाला त्याच्या बाबाच्या क्रूर हत्येचा बदला घ्यायचा आहे याची त्या जाणीव करून देतात. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की तुमची मतं कळवा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले 4000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. तसेच आपण 5000 सबस्क्रायबर्सवर सुद्धा लवकरच पोहोचू अशी आशा आहे. तर मित्रांनो, आपण समोर खूप काही धमाल मस्ती करणार आहोत. मी लाईव्ह सुद्धा येणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सिरियलच्या अपडेटसाठी जी बेल नोटिफिकेशन आहे, जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे तुमच्याकडनं लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यू मिस होणार नाही. तर शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आणि हो, तुमची मतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका.